जय जगदंब नमो आदेश। मी तन्वीताई पुणेकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते। सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा। सर्वांचं असंच माझ्यावरती प्रेम राहो ही जगदंबे चरणी विनंती। आज बरेच दिवस झालं आपण ज्या आतुरतेने वाट पाहतो, ज्या स्त्रिया आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे मार्गशीर्ष महिना व मार्गशीर्ष महिन्याचा येणारा हा पहिला गुरुवार, हा दिनांक 27 डिसेंबर वार गुरुवार या दिवशी येणार आहे। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया, त्याचबरोबर काही कुमारिका वर्ग, त्याचबरोबर पुरुष देखील या व्रताचं पालन करत असतात। आता या व्रताचं पालन म्हणजे हा व्रत नेमका कसा, तर प्रत्येक जण आपल्या देवघरामध्ये किंवा देवाऱ्यासमोर एखाद्या देवीचा कलश स्थापना करतात। त्याचबरोबर देवी कलश स्थापन करून तिला कुंकुमार्चन करणे, त्याचबरोबर हळदी कुंकू वाहणे, त्याचबरोबर देवीचं महात्म्य वाचणे, अशा रूढीरिवाज परंपरा आपल्या इथे चालूच असतात। पण या परंपरेनुसार आपण देवीची शक्ती कशी प्राप्त करू शकतो, त्याचबरोबर महालक्ष्मीची अखंड सेवा नित्यनेमाने कशा पद्धतीने करू शकतो, त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती कशी करू शकतो हे समजून घेऊया। सर्वप्रथम म्हणजे बऱ्याचशा वर्गामध्ये असा गैरसमज होतो की फक्त ही पूजा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारीच केल्या जावी, इतर दिवशी नाही। तर असं नाही, लक्ष्मीची सेवा ही अखंड नित्यनेमाने चालू ठेवली पाहिजे, लक्ष्मीची पूजा अखंड केली पाहिजे। त्याचबरोबर फक्त मार्गशीर्ष महिना नसून इतर दिवशी सुद्धा तुम्ही लक्ष्मीची सेवा केली पाहिजे। आता ही लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्याला फळ कसे प्राप्त करू शकतो हे समजून घेऊया। सर्वप्रथम ज्यांच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये पैशाच्या काही त्रुटी आहेत, कर्ज आहे, त्याचबरोबर घरामध्ये अशांतता आहे, लक्ष्मी प्राप्ती होत नाही, अशा लोकांनी लक्ष्मीची प्राप्ती कशी करून घ्यावी हे समजून घ्यावं। ज्यावेळेस तुम्ही लक्ष्मीच्या व्रताची पालन करत आहात त्या दिवशी सकाळी नित्यनेमाने पूजा मांडावी। पूजा ही पाटावरती मांडावी। त्या पाटावरती पिवळे वस्त्र असणं खूप गरजेचं आहे। बऱ्याचदा आपण कोणत्याही कलरचं वस्त्र अर्पण करतो, वस्त्र तिथे टाकतो, पण हे चुकीचं आहे। सर्वप्रथम म्हणजे पिवळ्या वस्त्राला अधिक प्राधान्य दिलेलं आहे। पिवळं वस्त्र अंतरावे, त्याच्यावरती तांदळाची मूठ ठेवावी, त्यानंतर त्याच्यावरती कलश ठेवावा। कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, त्याचबरोबर त्या कलशाला नागिनीची किंवा आंब्याची पाने लावावीत। त्यानंतर त्याच्यावरती नारळाची स्थापना करावी। नारळाला अखंड मळवट भरावा। त्या कलशाला एखादं मंगळसूत्र, त्याचबरोबर सौभाग्याचं अलंकाराच्या ज्या काही वस्तू आहेत त्या संपूर्ण तिथे अर्पण कराव्यात। 5 पानाचा विडा ठेवावा, खारीक खोबरं, अशा पद्धतीने सर्व गोष्टी तिथे ठेवून घ्याव्यात। त्याचबरोबर 5 फळे ठेवावीत व गोडाचा पदार्थ म्हणून तुम्ही दूध किंवा दही किंवा पंचामृत किंवा एखादा मिठाईचा पुडा किंवा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही साखर किंवा खडी साखर सुद्धा तिथे ठेवू शकता। यथाशक्तीप्रमाणे ही पूजा करावी, नित्यनेमेप्रमाणे ही पूजा करावी। त्याचबरोबर पूजेमध्ये आता आपल्याला ज्या अडचणी आहेत या अडचणीतून मुक्त होण्यासाठी आपण एक छोटीशी टिप घेणार आहोत। प्रत्येकाला माहिती असते ती म्हणजे कवडी, जगदंबेची अतिप्रिय असणारी ती म्हणजे शुभ्र पांढरी कवडी। ह्या कवडीची पूजा त्या दिवशी नित्यनेमाने करावी। आता ही पूजा कशी करावी ती समजून घेऊ। पांढऱ्या शुभ्र 5 कवड्या आणाव्यात, त्याचबरोबर 2 गोमती चक्र घेऊन यावेत, अशा पद्धतीचे गोमती चक्र आणावेत, पांढरी शुभ्र कवडी आणावी। त्याचबरोबर आपल्याला एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये अशा पद्धतीने लक्ष्मीचा एखादा पत्रा किंवा लक्ष्मीचा एक छापील असलेली एक गोल आकृती मिळते, अशा पद्धतीची आणून ठेवावी। ही तांब्याची किंवा चांदीची असेल तरीही चालेल। आता ही माझ्या एका गुरुलेकीने मला भेट दिलेली आहे, अशा पद्धतीने असली तरी देखील चालेल। त्याचबरोबर सुगंधित अत्तर असणे खूप गरजेचं आहे, अशा पद्धतीने एक सुगंधी अत्तर घ्यावे। त्याचबरोबर या कवड्यांना सुगंधी अत्तराचा 1 थेंब लावून घ्यावा, गोमती चक्राला 1 थेंब लावून घ्यावा। त्यानंतर अशा पद्धतीची जी पितळेची किंवा तांब्याची एखादी छोटीशी डब्बी घ्यावी, अशा पद्धतीची पितळीची किंवा तांब्याची डब्बी घ्यावी। या डब्बीमध्ये अखंड अक्षदा म्हणजे कुठलाही तुकडा नसलेला तांदूळ म्हणजे अखंड अक्षदा 1 मुठभर किंवा चिमूटभर याच्यामध्ये टाकून घ्यावा। त्यानंतर थोडेसे धणे यामध्ये टाकून घ्यावे। त्यानंतर अष्टगंध ह्याच्यामध्ये थोडासा टाकून घ्यावा व विधिवत पद्धतीने या कवड्यांची पूजा करून घ्यावी, कवड्यांचा अभिषेक करून घ्यावा। त्याचबरोबर कवड्यांना हळद कुंकू लावून घ्यावे, अगरबत्ती ओवाळून घ्यावी
व महालक्ष्मीचे स्तोत्र पठण करून घ्यावे। मग तुम्ही महालक्ष्मी स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा बोलू शकता। अशा पद्धतीने बोलून घ्यावे व ते पूर्ण बोलून झाल्यानंतर ह्या 5 कवड्या आणि 2 गोमती चक्र या डब्बीमध्ये भरून घ्यावे। त्या डब्बीमध्ये तुम्ही अगोदरच अक्षदा आणि धने त्याच्यामध्ये टाकून घ्यावे। त्यानंतर या डब्बीची सेवा किंवा या पुरचुंडीची सेवा तुम्ही अखंड दर गुरुवारी करावी। त्याचबरोबर रोजच्या रोज तुमच्या देवघरात जरी ही डब्बी ठेवली तरी पैशा पाण्यामध्ये प्रगती, त्याचबरोबर घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा कमी होणे, त्याचबरोबर कर्ज कमी होणे, घरामध्ये सुख शांतता, एखादं काम आपल्या पैशाचं होत नसेल तर ते प्राप्त होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर ही पूजा आपण 4 गुरुवार किंवा 5 गुरुवार करत असतो, पण शक्य असल्यास नित्यनेमाने ही पूजा गुरुवारची संपल्यानंतर तुम्ही नित्यनेमाने मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी या डब्बीला हळदी कुंकू व्हावे। त्याचबरोबर यातले तांदूळ दर 4 महिन्यातून किंवा दर 2 महिन्यातून तांदूळ हे आणि धने हे पाण्यामध्ये सोडून नवीन त्याच्यामध्ये धने आणि तांदूळ भरावेत आणि ही डब्बीची पूजा अखंड चालू ठेवावी, जेणेकरून घरामध्ये सुख शांतता, पैशामध्ये प्रगती होणे व महालक्ष्मीची कृपादृष्टी तुमच्या वास्तूवरती येण्यास मदत होत असते। त्याचबरोबर ह्या डब्बीची सेवा जरी आपण अशा नित्यनेमाने करत असलो तरी ही डब्बी तुम्ही दिवाळीच्या दिवशी किंवा एखाद्या शुभ दिवशी ह्या डब्बीची तुम्ही नित्यनेमाने अभिषेक सुद्धा करू शकता। अभिषेक म्हणजे या कवड्यांना पुन्हा काढून त्या कवड्या स्वच्छ धुवून घ्याव्यात, दुधाने किंवा दह्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून पुसून पुन्हा त्याला अष्टगंध, त्याचबरोबर गुलाब पाणी, त्याचबरोबर अत्तर याचा एक थेंब लावून पुन्हा ती डब्बीमध्ये ठेवावी, जेणेकरून ह्या कवड्या सुद्धा स्वच्छ राहतात व घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं। त्याचबरोबर ही पूजा तुमच्याकडून नित्यनेमाने सुद्धा पार पडते। फक्त ही पूजा फक्त गुरुवारचाच व्रत करावा असं नाही, तर नित्यनेमाने तुम्ही ही पूजा डब्बीची जरी सेवा केली तरी लक्ष्मी प्राप्ती व लक्ष्मीची सेवा केल्यासारखं भाग्य तुम्हाला मिळत असतं। तर अशाच पद्धतीने माझी नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक सुद्धा करत राहा। त्याचबरोबर आता आपण मार्गशीर्ष महिन्याची पूजा सांगितली, त्याचबरोबर महत्वाची म्हणजे विधी ती म्हणजे कोणती, तर आता दत्त जयंती जवळ येत आहे। दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही दत्ताची सेवा करताना तुम्ही लक्ष्मीची सेवा जरी त्या दिवशी केली तरीही चालते, कारण की गुरुवारच्या दिवशी जरी दत्त जयंती येत असली किंवा नसली तरी तुम्ही ही पूजा त्या दिवशी सुद्धा करू शकता। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी अजून एक छोटासा उपाय देत आहे, तो म्हणजे कोणता, ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा ज्या घरामध्ये आलेला पैसा राहत नाही किंवा ज्या घरात पैसे येतात पगार झाल्यानंतर ते 4 दिवसामध्ये संपतात, अशा लोकांनी छोटीशी विधी करावी। ती म्हणजे कोणती, दर पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दर पौर्णिमेला आपण एखाद्या 5 कुमारिका अथवा एखाद्या 5 सवासनीला तुम्ही छोटंसं दान द्यायचं आहे। मग हे दान कोणतं आहे हे समजून घेऊ। तुम्ही 5 कुमारिकेला जर देत असताल तर एखादा रुपयाचं नाणं, त्याचबरोबर 2 हळकुंड, 5 नाणे व त्याचबरोबर थोडेसे धने 5 कुमारिकेला दान करावे। एखाद्याला स्त्रीला जर तुम्ही दान करणार असताल तर ते कशा पद्धतीने करावं, स्त्रीला हळदी कुंकू लावून घ्यावं व स्त्रीला खणा नारळाची ओटी भरावी व स्त्रीला तुम्ही एखादं तुमच्या ऐपतीने दान म्हणून एखादं फळ किंवा एखादं फूल दान करावं, जेणेकरून घरामध्ये पैसा पाणी येण्यास व लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होत असते। त्याचबरोबर दररोज आपण जेव्हा देवपूजा करतो ह्या देवपूजेच्या काळामध्ये श्री सुक्ताचं जर तुम्ही पठण करताल तर घरामध्ये सुख शांतता, त्याचबरोबर धनवृद्धी येण्यास मदत होत असते व लक्ष्मीची प्राप्ती तुमच्या घरामध्ये अखंड होऊ शकते। त्याचबरोबर तुमच्या काही अधिक अडचणी असतील तुमच्या करणीबाधीच्या, त्याचबरोबर आर्थिक, त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक शक्तीच्या, त्याचबरोबर काही देवाच्या किंवा काही विविध गोष्टींच्या काही अडचणी असतील, या अडचणीकरिता तुम्ही जर आमच्या गादीवरती येणार असाल तर आपल्या गादीवरती बांधणी क्रिया करून देण्यात असते। बांधणी म्हणजे काय हे समजून घेऊ। बांधणी म्हणजे तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, या अडचणीला आपण काही चौकी विधीमध्ये घेऊन त्या बांधणीवरती घेत असतो। त्यानंतर तुमचे प्रश्न त्याच्यामध्ये उतरवून तुमच्या प्रश्नांना काही ना काहीतरी कार्य देऊन आपण तुम्हाला बांधणी देत असतो। ही बांधणी घरामध्ये कुठेही अडकवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी दिल्या जात नाही। या बांधणीची विशिष्ट काही महत्व आहे, विशिष्ट फायदे आहेत,
ही बांधणी विधी मी माझ्या गुरुकडून शिकवलेली आहे व ती विधी मी तुम्हाला देत असते। ह्या विधीचे काही मंत्र देत असते, साधना देत असते, यातूनही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास मदत होत असतात। त्याचबरोबर बांधणी सहित जी लोक घरच्या परवानगीने आलेली नाहीत, घरी सांगून येत नाहीत किंवा घरच्यांना कळून द्यायचे नाही, अशा लोकांना आपण यंत्रक्रियेवरती प्रश्न सोडवत असतो। जर तुमचे जर काही प्रश्न असतील त्याकरिता आपले रविवारचा वार असतो। रविवारच्या वारी येण्याकरता 4 ते 5 दिवस आधी तुम्हाला बुकिंग करायची असेल। बुकिंगसाठी आपला नंबर आहे 9322 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुम्ही बुकिंग करावी। बुकिंग फी 100 रुपये आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉल करता त्यावेळेस तुम्हाला 100 रुपये कोणत्या नंबरवरती पाठवायचे हा नंबर आम्ही तुम्हाला देत असतो, त्या नंबरवरती 100 रुपये पाठवून तुमची बुकिंग नोंदवावी। त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला 1500 रुपये दक्षिणा व 300 रुपये सामानाचा खर्च येत असतो। अशा पद्धतीने माझ्या इथे पहिल्यापासून 1900 रुपयाचाच खर्च आहे आणि 1900 रुपयेच मी दक्षिणा म्हणून स्वीकारत असते। त्याचबरोबर ज्यांचे काही आरती ज्यांचे काही देवाचा संचार आहे किंवा देवी देवतेचं वारं आहे, यांची जर आरती घ्यायची असेल किंवा त्यांचं वारस मोकळं करायचं असेल, त्याकरता सर्वप्रथम गादीवरती येऊन साधना पूर्ण कराव्यात। त्यानंतर तुमचे 16 दिवस किंवा 21 दिवसानंतर तुमचा संचार मोकळा केल्यात येतो व संचार मोकळा झाल्यानंतर तुमची गुरुदीक्षा किंवा ज्ञानमाळ किंवा गणमाळ करण्यात येत असते। तर अशाच पद्धतीने तुम्ही माझे व्हिडिओ पहा व तुमचे चांगले कमेंट्स आम्हाला पाठवा। तुम्हाला अजून आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे देखील सांगा, आम्ही त्याच्यावरती कार्य करून आम्ही व्हिडिओ करून तुम्हाला मार्गदर्शन देतच राहू व तुम्हीही गादीवरती येऊन समक्ष भेट दिल्याने इथल्या ज्या काही रीतिरिवाज किंवा इथल्या ज्या काही परंपरेनुसार आम्ही तुम्हाला कार्य करून देतो ते तुम्ही अनुभवू सुद्धा शकता। तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश। सर्वांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या चॅनेलची घंटा वाजवायलाही विसरू नका। जय जगदंब, नमो आदेश, ओम काळेश्वरी।